ओके, आजचं लाईव्ह सेशन आपण स्टार्ट करूया. लास्ट लेक्चर मध्ये आपण बघितलं की गन इंडिकेटर आपल्याला यूज करायचं आहे इक्विटी इंट्रा डे साठी. बरोबर आहे. तर इक्विटी इंट्रा डे चा पार्ट आपण बघणार आहोत. तर त्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला जायचं आहे प्ले स्टोअरला. प्ले स्टोअर मध्ये तुम्हाला सर्च करायचं आहे फ्रंट पेज ऍप. ओके, जे 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 बिगनर्स आहेत त्यांच्यासाठी प्ले स्टोअरला तुम्हाला सर्च करायचं आहे फ्रंट पेज ऍप. ओके, तर फ्रंट पेज ऍप इथे तुम्हाला दिसतोय फ्रंट पेज ऍप. फॉर एक्झाम्पल मी माझा आधीचा फ्रंट पेज ऍप डिलीट करतोय म्हणजे तुम्हाला सगळी प्रोसेस कळून जाईल. ओके, मी जातोय प्ले स्टोअरला. फ्रंट पेज ऍप हा दिसतोय एफ फ्रंट पेज ऍप, त्याच्यावर इन्स्टॉल वर क्लिक करा. ऍप ओपन केला. ओके, इथे नेक्स्ट 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 करा. तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर इथे टॅप करा. ओपन झाला, इथे नेक्स्ट करा. ओके, आणि जे बिगनर्स आहेत, आता हे माझं ऑलरेडी ओपन आहे. तिथे तुम्हाला एक क्लब सिलेक्ट करा म्हणतील, त्या क्लब सिलेक्ट वर क्लिक करा. त्यानंतर ना तुम्हाला 4-5 स्टॉक सिलेक्ट करायला लावतील, 4-5 स्टॉक सिलेक्ट करा. नेक्स्ट करा आणि शेवटी असा तुमचा हा ऍप ओपन होतो. ओके, तर ह्या ऍप मध्ये तुम्हाला काय दिसतं बघा, खाली क्लब दिसतं, पेपर ट्रेडिंग दिसते. ओके, आणि त्याच्यानंतर इकडे नोटिफिकेशन दिसतं. ओके, तर काही क्लब आहे ते कंटिन्यू मार्केटमध्ये काय चालू आहे याच्याबद्दल तिथे कंटिन्यू डिस्कशन चालू असतं. पेपर ट्रेडिंग वर आपल्याला इथे टोटल पोर्टफोलिओ तुम्हाला 10 लाखाचा दिसेल. ओके, ज्यांनी आजच ऍप ओपन केलेले आहेत. तर हे एक व्हर्च्युअल अमाऊंट तुम्हाला इथं दिली जाते. तर हे खूप चांगला ऍप आहे, मार्केट सोबतच चालतो, मार्केटच्या स्पीड नुसारच चालतो. ओके, तर सुरुवातीला कोणीही घाई करू नका ऍक्च्युअल मनी टाकून ट्रेड करण्यासाठी. तर हा पेपर ट्रेड आहे, 10 लाखाची अमाऊंट तुम्हाला दिलेली आहे. एक तर ह्या 10 लाखाला झिरो करा किंवा 10 लाखालाच वीस करा. बरोबर आहे. तर स्वतःच्या पैशांना झिरो करू नका. 2-3 महिने 6 महिने जोपर्यंत एक लॉजिक क्रिएट होत नाही. लॉजिक कुठलं क्रिएट व्हायला पाहिजे, मला स्ट्राईक प्राइस कसं सिलेक्ट करायचं आहे, मला कसा स्टॉक सिलेक्ट करायचा, मला मला स्टॉप लॉस कसा लावता पाहिजे, टार्गेट कसं लावता आला पाहिजे. ओके, मला एक्झिट कसं करता आलं पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी आधी ऍप वर शिका. ओके, त्यानंतर ना तुम्ही ओरिजिनल ब्रोकिंग ऍप मध्ये 10,000 फंड ऍड करून ट्रेड करा. तर माझं सजेशन आहे, जेवढे बिगनर्स असतील सगळ्यांना सजेशन आहे की तुम्ही पहिल्यांदा कमीत कमी 3 महिने ते 6 महिने तुम्ही पेपर ट्रेड केलं पाहिजे. हीच प्रोसेस आहे ट्रेडिंग शिकण्यासाठी. ओके, तर आधी क्लास करा, पेपर ट्रेड करा, त्याच्यानंतर छोटी अमाऊंट सुरुवात करा, पुन्हा छोटी अमाऊंट टाकून सुरुवात करा. बरोबर आहे. हळूहळू प्रॅक्टिस करा. कमीत कमी 3 ते 6 महिने आधी पेपर ट्रेड करा, तेव्हाच तुम्ही ऍक्च्युअल ट्रेडला गेलं पाहिजे. ओके, तर 9-15 झालेले आहेत. सगळ्यांना कळालेलं आहे की पेपर ट्रेडचा ऍप म्हणजे पेपर ट्रेडचा ऍप आधी तुम्ही सगळ्यांनी ओपन करायचं फ्रंट पेज ऍप. ओके, तर आपण आता ट्रेडिंग ऍप करूया. मनी कंट्रोल मध्ये आपल्याला स्टॉक करायचं आहे युजिंग करायचं आहे.
ऑलमोस्ट आहे. बाजूला काय आहे, मार्केट आहे. पाहिजे ते तुम्हाला करायचंय निफ्टी 50 यूज करायचं आहे. निफ्टी 50 मध्ये महिंद्रा हा त्यानंतर टॉप लुजर मध्ये कोण आलेला आहे, त्याला अदानी पोर्ट्स आलेला आहे. अपडेट निफ्टी 50 बघताय सगळे. महिंद्रा अँड महिंद्रा आलेला टेक्निकल इंडिकेटरने सिग्नल दिलेला आहे का ते आधी मला चेक करावं लागेल. तर टेक्निकल इंडिकेटर मी कोणता वापरतोय, गन स्क्वेअर 9. मी इथं आधी चार्ट मध्ये जातोय, सर्च करतोय चार्ट मध्ये कोणता स्टॉक सर्च करतोय, महिंद्रा अँड महिंद्रा. ओके, तर महिंद्रा अँड महिंद्रा आपल्याला सर्च करायचं आहे. इंडिकेटर आहे गन स्क्वेअर ऑफ 9. तर गन स्क्वेअर ऑफ 9 मध्ये तुम्हाला दिसून येतं की महिंद्रा अँड महिंद्राने 1830 फ्रेश आपल्या समोर ब्रेक केलेला आहे आणि तो आता त्याचा टार्गेट आहे 1900. ओके, तर मला महिंद्रा अँड महिंद्रा हा स्टॉक बाय करायचा आहे, इक्विटी स्टॉक. ओके, गन मध्ये ब्रेकआउट दिलेला आहे. आता मी इकडे फ्रंट पेज ऍप ओपन करतोय. फ्रंट पेज ऍप मध्ये क्लब आहे, क्लबच्या बाजूला काय आहे, पेपर ट्रेडिंग आहे. पेपर ट्रेडिंगच्या इथं वर एक ऍड सिम्बॉलचा एक ब्ल्यू कलरचा तुम्हाला पार्ट दिसतोय बघा, त्यावर मी क्लिक करतोय. इथे येतं फाइंड अँड इन्स्ट्रुमेंट. कोणता स्टॉक मला सिलेक्ट करायचा आहे, महिंद्रा M&M NSE इक्विटी घ्यायचं आहे मला, इक्विटी. इक्विटीवर मी क्लिक केलं. तर इथे ऍड झाला बघा, 1858 बघा, चालू मार्केट सोबतच चालतो. आता हा मला काय करायचं आहे, बाय करायचं आहे. किती क्वांटिटी बाय करायचं आहे, समजा मला 500 क्वांटिटी बाय करायची आहे. ओके, तर इथं क्वांटिटी टाका, 500 क्वांटिटी टाका. ओके, मी इथं बाय करतो म्हणजे मी कोण झालेला आहे, बाय. मला प्रॉफिट जर प्राइस वाढली तर. ओके, तर टाइम फ्रेम काय ठेवलंय मी, इंट्राडे ठेवलेला आहे. शो मोरी, शो मोरीवर क्लिक करतो. आता माझा स्टॉप लॉस काय असेल बघा, 1830. कोणता रेजिस्टन्स तोडलाय, 1830. रेजिस्टन्स बिकम सपोर्ट अँड सपोर्ट इज स्टॉप लॉस. म्हणजे मी इथं स्टॉप लॉस काय लावीन, 1830. हा माझा स्टॉप लॉस आहे. टार्गेट कुठेपर्यंत जाईल तो, 1900. 1900 हा माझा टार्गेट आहे, बरोबर आहे. आता राईट साईडला वर सबमिट दिसतो बघा, राईट साईडला वर सबमिट दिसतो, सबमिट वर क्लिक करा. तर महिंद्रा हा तो बाय झालेला आहे. ओके, तर आपला स्टॉप लॉस आहे 1830, टार्गेट आहे 1900. कशावरून काढलं हे, गन इंडिकेटर वरून. तर जे काय आहे ट्रेड सध्या तुम्हाला कुठं करायचंय, पेपर ट्रेड मध्ये करायचंय. ओके, बघत राहा. आणि क्रूड ऑइल इथं आता माझं काय आहे, तो आता मला पोझिशन एक्झिट करायचंय. समजा मला एक्झिट करायचंय, समजा मला प्रॉफिट झालाय. आता सध्या क्रूड ऑइल मध्ये मला 66,200 प्रॉफिट झालाय, मला एक्झिट व्हायचंय. मी याच्यावर क्लिक करतोय. क्लिक केल्यानंतर इथे एक्झिट येतं बघा, एक्झिट. ते एक्झिट वर क्लिक करतोय, खाली एक्झिट ट्रेड येतं. एक्झिट ट्रेड वर क्लिक करतोय आणि इथे मी एक्झिट करतोय. आता क्रूड ऑइल एक्झिट केला, पुन्हा बॅक जातोय, रिफ्रेश केला. आता इथे गेला बघा, इथे काय काय दिसतं मग तुम्हाला, वॉच लिस्ट दिसतं, पोझिशन दिसतं आणि परफॉर्मन्स दिसतं. परफॉर्मन्स मध्ये तुम्ही जे काही ट्रेड घेतलेला आहात ते ट्रेड सगळे इथे तुम्हाला दिसायला चावतात. पुन्हा आपल्याला जी पोझिशन चालू आहे ती बघायची असेल तर
पोझिशनवर क्लिक करा. आता बघा, आपला इथं महिंद्रा अँड महिंद्राला लॉस चालू आहे. बरोबर आहे. तर आधी बघा, एक तर म्हणजे आपण अर्ली एंट्री घ्यायला पाहिजे. आता आपण दुसरा स्टॉक बघूया. दुसरा स्टॉक कोणता झालेला आहे? 9:20 झालेला आहे. पुन्हा महिंद्रा अँड महिंद्रात दिसतोय टॉप गेनर. टॉप लुजर मध्ये कोण आहे बघूया. आपल्याला अदानी पोर्ट्स दिसतोय. आता टॉप लुजर आहे म्हणजे आपण हा बाय साठी वापरणार का सेल साठी? सेल साठी वापरणार. बरोबर आहे. तर मी पुन्हा जातो ट्रेडिंग व्ह्यू ऍप मध्ये. ओके, मी याच्यावर क्लिक करतोय आणि इथे सर्च करतोय अदानी पोर्ट्स. अदानी पोर्ट्स, त्याचा चार्ट ओपन करतोय. गन इंडिकेटर आपला आहेच. ओके, तर बघा, हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे. हा डायरेक्ट गॅप डाऊन झालाय, पण आपण असं म्हणूया की दोन सपोर्ट मध्ये ओपन. माझ्या समोर सपोर्ट तोडलाय का? नाही. त्यामुळे मी याच्यात ट्रेड घेणार नाही. सगळ्यात इम्पॉर्टंट. बरोबर आहे. माझ्या समोर सपोर्ट तोडला पाहिजे किंवा माझ्या समोर रेजिस्टन्स ब्रेक केला पाहिजे, तरच मी ट्रेड घेणार आहे. अदरवाईज मी ट्रेड घेणार नाही. ओके, तर हा बघतो आपण अदानी पोर्टचा फेल झाला. त्यानंतर ना अदानी एंटरप्राइजेस पण फॉल झालेला आहे. अदानी एंटरप्राइजेस सर्च करूया पुन्हा वॉचलिस्ट मध्ये. अदानी एंटरप्राइजेसचा चार्ट ओपन करून बघूया. बरोबर आहे. बघा, तो खाली आलाय. सपोर्ट अजूनही ब्रेक केलं नाही बघा. सपोर्ट पासून पुन्हा बाउन्स बॅक करतोय. त्यामुळे इथेही माझ्याकडे ट्रेड नाही. आता महिंद्रा अँड महिंद्रा आपला प्रॉफिट मध्ये आला बघा. त्यानंतर ना आपण बघूया 52 वीक हायला कोण गेलेला आहे. भरपूर स्टॉक गेलेले आहेत बघा आज 52 वीक हायला. ओके, SMS फार्मा. ओके, तर हे 52 वीक हायला दिसत आहेत. 52 वीक लो ला कोण आलेलं आहे का? नाही. आता हे आपण स्टॉक बघतोय निफ्टी 50 मधले. थोडं आपण जाऊया आता मिड कॅप मध्ये. मी आता निफ्टी 50 वर क्लिक करतोय आणि इथे मिड कॅप सिलेक्ट करतोय. मिड कॅप मध्ये कोणता स्टॉक टॉप गेनर मध्ये आलेला आहे? टोरेंटो पॉवर हा टॉप गेनरला आलेला आहे बघा. टोरेंटो पॉवर. मग मी आपण जाऊया सर्च करूया. टोरेंटो पॉवर. फार्मा नाही घ्यायचंय, पॉवर ला आलाय आपला. पॉवरच आलेला आहे. बट टोरेंटो पॉवर हा काय झालेला आहे? टॉप गेनर मध्ये आलेला आहे, पण रेजिस्टन्स आणखी ब्रेक केलं. ब्रेक केला, परत खाली आला. ओके, सस्टेन करत नाही. आता आपण घेऊया हा टोरेंटो पॉवर. काय करणार? पेपर ट्रेड वर क्लिक केला, इथे ऍड सिम्बॉल दिसतोय तुम्हाला. ओके, तर ऍड सिम्बॉल वर क्लिक करा आणि इथे सर्च करा टोरेंटो पॉवर इक्विटी. 12 वर क्लिक करा. समजा तुम्हाला इथं 1000 क्वांटिटी घ्यायची, 1000 क्वांटिटी बाय करा. ओके, आता ह्याचा स्टॉप लॉस बघा. 1215 हा स्टॉप लॉस आहे. ओके, तर इथे जाऊया मोर वर. 1215 आहे, आपण एक 1213 खाली घेऊया. टार्गेट किती दिलेलं आहे याचं? 1270. टार्गेट लिहा 1270. ओके, 1000 क्वांटिटी आहे. सबमिट करा. मॅक्झिमम इन्व्हेस्टमेंट आहे 10 lakhs परमिटेड फॉर. ओके, 500 क्वांटिटी करून टाका. झालं. महिंद्रा अँड महिंद्रा आपल्याला प्रॉफिट आला बघा. 2400, 2700, 2800 प्रॉफिट चालू आहे. 2900, 3000. बरोबर आहे. तर हे आता मला समजा याच्यात प्रॉफिट बुक करायचं आहे. महिंद्रा अँड महिंद्रा मी प्रॉफिट मध्ये आलेला आहोत. आता ऍक्च्युअल आपलं टार्गेट आहे. टार्गेट किती आहे? आपण जे टार्गेट लावलेलं आहे बघा, त्याच्यावर क्लिक केलं की दिसेल 1900 टार्गेट लावलेलं आहे. 1900 आणि सध्या चालू आहे 1861. आणखी 40 रुपये पर्यंत त्याचं टार्गेट आहे. टोरेंटो पॉवर वर गेला, परत खाली आलेला आहे. आपण स्टॉप लॉस लावलेला आहे बघू. आपण आता ते भरपूर घेतलेले. सुरुवातीला एवढी क्वांटिटी पेपर ट्रेड परत वर गेला. तर अशा पद्धतीने तुम्हाला थोडं पेपर ट्रेडवर काम करायचंय. आधी हे इंडिकेटर प्रॉपर समजून घ्यायचंय.
ओके, आपण एक स्मॉल कॅप कंपनी पण बघूया टॉप गेनर किंवा टॉप लुजर मध्ये. सेलिंग आपण केलं टॉप लुजर, बघूया कोण आलेला आहे. टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन हा टॉप लुजर मध्ये आलेला आहे मिड. तर आता टाटा इन्व्हेस्टमेंट. ओके, रेंजचा प्रॉब्लेम येतोय, बघूया आपण. ओके, रेंजचा प्रॉब्लेम येतोय, आपण मीटिंग डिस्कनेक्ट करूया, उद्या पुन्हा आपण जॉईन करूया. सगळ्यांनी फ्रंट पेज ऍपवर पुन्हा ट्रेड करायला चालू करा. ओके.